आता ज्याही वेळेस घड्याळीत तुम्हाला अशी कंडिशन आली, तास काटा मिनिट काटा दोन्ही काटे एकावर एकच असन, तास काटा दोन्ही काटे एकावर एकच असन आणि तुम्हाला याच्या दरम्यानचा कोण विचारला तर काहीच करायची गरज नाही. फक्त काय करायचं, मिनिटं भागीला 2, 2 ने भाग द्याला 5 अंश, 2 ने भाग द्याला 12.5 अंश, 2 ने भाग द्याला 20 अंश, 2 ने भाग द्याला 10 अंश, 2 ने भाग द्याला 17.5 अंश. म्हणजे हेच उत्तर आले का नाही? हेच उत्तर तुमचे आले असं. मिनिट आले फक्त 2 भाग नाही. 12:30 वाजले म्हणजे तास काटा मिनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोण होणार? आता हे कोण होणार? आता हे सूत्र आहे, सूत्रांत सगळेच करते मी, तुम्हाला आपली पद्धत सांगतो पहा. तर 12:30 वाजले म्हणजे आपण काय करू, घड्याळीत 12:30 वाजून घेऊ. म्हणजे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 12:30 वाजले म्हणजे तास काटा कुठे राहील? 12 वर. मिनिट काटा कुठे राहील? 6 वर. तर नेहमी लक्षात ठेवायचं, इथे लक्षात ठेवायचं, मिनिटं भागेला 2. कोण वजा मिनिटं भागेला 2. 12:30 म्हटलं तर सध्याच्या परिस्थिती याच्या दरम्यान किती अंशाचा कोण दिसते? 180. मग इथं लिहायचे 180 वजा मिनिटं किती आहे? 12:30 म्हटलं तर 30 मिनिटं. किती मिनिटं आहे? 30. म्हणजे इथं 30 भागेला काय होणार? 2. 30 ला 2 भागे किती आले? 15. 180 वजा 15. 180 म्हणून 15 गेले 165. किती अंशाचा कोण तयार होते? 165 अंशाचा कोण तयार होते.